हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? चला तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची सुकी भाजी. तर माझ्या लहान मुलाला ही टोमॅटोची भाजी खूप आवडते. तर ही अशा पद्धतीची भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर ही भाजी करण्यासाठी आपल्याला एकदम लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे आहेत. तर मी इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी इथे जो समोरचा भाग असतो ना थोडासा कट केलेला आणि तो कट करून आपल्याला हे बारीक असे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम छोट्या छोट्या आकारामध्ये मी हे टोमॅटो कट करून घेते. तर ही भाजी तुम्ही लहान मुलांना एकदा जर करून दिली ना तर तुम्हाला ती भाजी ती दररोज मागतील, ही माझी गॅरंटी आहे. तर मी इथे पूर्ण टोमॅटो हे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे पाणी. पाणी घातल्याने काय होतं, जे त्याच्यामधलं बी असतं ना ते निघून जातं आणि बियामध्ये काय असतं, त्या बियामध्ये आंबटपणा असतो आणि तो धुतल्यानंतर बी बाजूला गेल्यानंतर मग आंबटपणासुद्धा कमी होतं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे पूर्ण टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतलेले आहेत. तर चला मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सुरुवातीला मी इथे गॅस चालू करून घेते आणि आता आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे कढई. तर कढईमध्ये अगोदरच तेल होतं थोडंसं, तर त्यामुळे मी तेल घातलेलं दाखवलेलं नाही आहे. तर मी अंदाजे इथे 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि परतून घ्यायचं. थोडीशी हळद घालायची आणि नंतर घालायचं जे आपण कट करून घेतलेलं आहे टोमॅटो, ते टोमॅटो घालायचं आणि 2 मिनिटासाठी आपल्याला हे टोमॅटो मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार नमक. आत्ता घातलं तरी चालतं आणि नंतर घातलं तरी चालतं, पण आत्ता घातल्याने काय होतं, टोमॅटो हा लवकर मऊ होतो, त्यामुळे मी आत्ताच नमक घातलेलं आहे. आणि आता एकदम कमी गॅस करायचा, झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी हे टोमॅटो वाफवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मीठ घातल्यामुळे ना टोमॅटो हा खूप लवकर मऊ झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता टोमॅटो हा आपला छान असा मऊ झालेला आहे. त्याला छान असं मिक्ससुद्धा करून घेते मी. तर आता आपल्याला घालायचं त्याच्यामध्ये आवडीनुसार लाल मिरची पावडर. तुम्ही जर तुमचे मुलं जास्त तिखट खात नसतील तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल आणि थोडंसं तिखट खात असतील तर थोडंसं जास्त घातलं तरी पण चालेल. आणि कलरसाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. तर लाल मिरची पावडर टाकल्यानंतर छान असं 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. लहान मुलांना कोथिंबीर आवडत नाही, पण टेस्ट ही खूप छान लागते कोथिंबीर टाकल्यामुळे, त्यामुळे आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता आपल्याला घालायचा त्याच्यामध्ये एकदम मोठा मोठा कुटलेला शेंगदाण्याचा कूट. जेणेकरून काय होतं, मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट घातल्याने दाताखाली शेंगदाण्याचा कूट येतो आणि भाजी ही आणखी टेस्टी लागते. त्यामुळे छान असं मिक्स करायचं आणि 2 मिनिटासाठी काय करायचं आहे, आपल्याला कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी परत वाफवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता. माझी पूर्ण गॅरंटी आहे, तुम्ही जर ही भाजी एकदा टिफिनला दिली ना तर मुलं पूर्ण टिफिन हा फिनिशच करून येतील, ही माझी गॅरंटी आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि एकदम दिसायलासुद्धा सुंदर झालेली आहे आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी झालेली आहे. तर आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.